श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता तुम्ही म्हणत असाल की अंधारात हा व्हिडिओ कुठला घेतलेला आहे. तर आता आहे ना, आपण चाललेलो आहोत देवदर्शनाला आणि आम्हाला काय काय अनुभव आले आणि कशाप्रकारे आम्ही जो प्रवास आहे तो केलेला आहे. तर व्हिडिओ आहे ना जरासा हललेला आहे, आधीच सांगते मी, कारण आहे ना म्हणजे दर्शन घ्यायला जायचं आणि त्यामुळं मोबाईल हातात असल्यामुळे थोडासा जो व्हिडिओ आहे तो हालचाल झालेली आहे. तर संध्याकाळी आम्ही 10-11 वाजता निघालो होतो आणि म्हणजे पहाटे पहाटे तुळजापूरमध्ये पोहोचलो. तर तुळजापूरमध्ये पोहोचले म्हणजे रात्रभर काय आम्ही झोपलोच नाही. तर डायरेक्ट तुळजापूरमध्ये गेल्यानंतर तिथं रूम घेतला, तिथं आंघोळ वगैरे केली आणि आता इथं देवदर्शनासाठी चाललो होतो. तर तुळजापूरमध्ये आपण गेल्यानंतर आहे ना, जो रस्ते आहे तिथं तर बापरे, म्हणजे खूपच अस्वच्छता आहे. जो माझा अनुभव सांगते मी. फक्त तिथं जो मंदिराचा परिसर आहे तिथं खरंच जे मन आहे ते रमतं. तर इथं बघा छान अशा जिजाऊ मातेच्या अशा जी कमान आहे तिथं नाव लिहिलेलं होतं आणि इथं आहे ना आपल्याला जे देवीची ओटी भरण्यासाठी सामान घ्यायचं असतं ते इथं दुकानं लागलेले असतात. तर तुम्हाला आजूबाजूला दिसत असेल. तर सकाळ सकाळचं वातावरण होतं, खूप छान असं दर्शन झालं. आणि इथं बघा आता आहे ना देवीच्या ओटी भरण्यासाठी इथं जे साहित्य आहे ते घेतलं होतं. म्हणजे साडी चोळीचा मान असतो देवीला. तर पहिले ना तुळजापूरचं जे दर्शन आहे ते आपण घ्यायचं होतं. तर बघा इथं राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार असं इथं लिहिलेलं आहे आणि पूर्णपणे ही कमान तुम्हाला दगडी म्हणजे बांधकाम दिसेल आणि खरंच हे बांधकाम खूपच छान आहे. आणि त्याच्यानंतर देवीला आवडतो तो म्हणजे गजरा. तर प्रत्येकजण आणि गजरे खरंच तिकडं जे गजरे आहे ना ते खूप स्वस्त भेटतात. तर आपल्या भागाकडे आहे ना हे जे गजरे आहेत ते 50-50 रुपयाला भेटतात. तर तिकडे फक्त म्हणजे 50 रुपयाला 5 किंवा 6 म्हणजे इतके स्वस्त असे गजरे होते. कारण तिथे ना आजूबाजूला जे आहे ते लोक माझ्या अंदाजे फुलाचा व्यवसाय करत असतील आणि त्याच्यामुळे ना जे गजरे वगैरे आहे ते स्वस्त भेटतात असं माझं तरी मत आहे. तर बाकीचं काय मला सांगता येणार नाही. तर इथं बघा छान असे गजरे घेतले होते. तर आमच्यासोबत जे सर होते त्यांनीही घेतले, म्हणजे त्यांच्या मिसेस होत्या आणि आम्ही दोघं आणि दोघी मुली असे एवढेच जण आम्ही गेलेलो होतो. तर बघा आता इथं दर्शन घ्यायला आणि तुम्हाला आहे ना म्हणजे मी फक्त जिथं जिथं दर्शनाला गेलो आहे ना तिथं मेन मंदिरामधला जो दर्शन आहे ते तुम्हाला मी घडवू शकत नाही. कारण कसं आहे ना प्रत्येक ठिकाणी मोबाईल येणंच बंदी असते आणि त्याच्यामुळं आपण तिथं काही शूट करू शकत नाही. तर आता त्या प्रवेशद्वारावरून आल्यानंतर आहे ना आपण इकडं देवीचं जे मंदिर आहे तिकडं आपल्याला जायचं होतं. तर सलग 1-1.5 तास आम्ही पूर्ण जी बारी आहे तिथं उभं राहिलो आणि त्याच्यानंतर मग आमचं दर्शन झालं. तर आता इथून आम्ही निघालो होतो जिथं आपल्याला देवीच्या गाभारा आहे तिकडं जायचं होतं. तर इथंच मध्ये 2-3 जे मंदिरं आहे ते लागतात छोटे छोटे. तर तिथे आहे ना आपण घरून जो शिदा नेलेला असता, मदन म्हणतात त्याला देवीचं, म्हणजे आपण मीठ, तांदूळ आणि गव्हाचं पीठ असं 5 प्रकारचे धान्य ते न्यायचे असतात. आणि तिथे आहे ना देवीच्या गाभाऱ्यात किंवा बाहेर पण तिथं दिलं तर चालतं, तर ते द्यायचे असतात. तर बघा इथं म्हणजे येणाऱ्यांची वर्दळ वेगळी आणि जाणाऱ्यांची वेगळी. तर आता आपण इकडं चाललेलो आहोत आणि इथं गेल्यानंतर आहे ना तुम्हाला मी दाखवेल की तिथलं जे बारी आहे ती कशी लावतात. तसंच पंढरपूरला पण तसंच असतं. पण इकडं कसं असतं ना, इकडं जास्त काही म्हणजे फेरी मारावी लागत नाही. तसं पंढरपूर म्हटलं तर खूपच फेऱ्या म्हणजे तो 7 माळ्याचा जो फेरा असतो तो पूर्ण करावा लागतो. तेव्हा कुठं आपल्याला विठुरायाचं दर्शन घडतं. तसं तुळजापूरला नसतं. तर बघा आता आहे ना म्हणजे बऱ्यापैकी गर्दी होती. आता कसं सुट्ट्या लागलेल्या आहे उन्हाळ्याच्या आणि त्याच्यामुळं प्रत्येकजण जे आहे ते देवदर्शनाला जातं. तर लग्नानंतर म्हणजे आमच्यानं पहिल्यांदाच असा योग आला होता की देवीनंच बोलावलं होतं असं काहीतरी म्हणावं लागेल. आणि फायनली मग आम्ही आता देवदर्शनाला आलेलो आहोत. तर इथंही गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर इथं आपण दर्शन घेतलेलं आहे. आता इथं हा जो धागा बांधता ना, तो धागा ज्यांना बांधायचा असतो त्यांनी इथं 20-20 रुपये द्यायचे असतात आणि मगच तो जो हातातला धागा आहे किंवा काय ताईत असेल तो बांधला जातो. तर बघा
आणि इथं जो दगडी खांब आहे ना, इथं आहे ना आपण 1 रुपयाचं नाणं असेल किंवा 2 रुपयाचं असेल तर ते तिथं जर आपल्याकडून चिपकलं गेलं तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. आता त्यामागे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा माहीत नाही. तर म्हणजे अशा प्रकारे तिथं लोक आहे ना असे जो आपलं नाणं आहे ते ती चिपकून बघत होते. तर काहींचं चिपकत होतं तर काहींचं नाही. आणि इथं बघा आता इथं जे आपण घरून जे मदन आणलेलं असतंच म्हणजेच पीठ वगैरे ते तर इथं दिलं जातं. आणि इथं ज्या जोग मागणाऱ्या बायका असतात म्हणजे जी परडी असते आईची तर त्या इथं बसलेल्या असतात. तर त्यांनाही दिलं तर चालतं आणि आतमध्येही दिलं तरी चालतं. आता आपण मेन गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि इथं आता व्हिडिओ काढण्यास म्हणजे कोणी काही बोललं नाही पण मीच काही काढला नाही. तर बघा देवीचं इथं छान असं पूर्ण दगडी याच्यात जे मंदिर आहे ते दिसतं आणि तुम्हाला थोडंसं मी दर्शन झालं तर बघते. तर मला तर आहे ना देवदर्शनाला गेल्यानंतर हेच पटत नाही की भाविक इतक्या दुरून दर्शनासाठी येतात. मग त्यांना तुम्ही 5 मिनटं डोकं तर टेकून देशाल किंवा ती मूर्ती जी आहे ती डोळ्यात तर साठवून देशाल ना. तर बापरे म्हणजे दर्शन देवीचा चेहरा बघायचं की नाही बघायचं तोच तिथून लोटलं जातं. तर म्हणावं असं दर्शन काही इथं घडलंच नाही. आणि मग तुम्हाला ते दाखवताही आलं नाही. बाहेर जे मंदिर होते तिथं दर्शन घेतलं आणि फायनली जेवणावर आता खूप भूक लागली होती कारण रात्रीपासून प्रवास करत होतो आणि सोबतच आम्ही पोळ्या वगैरे चटणी जी नेली होती आणि हॉटेलमधून थोड्याशा 2 भाज्या घेतल्या आणि मग इथं जेवण केलं. आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं महाराजांच्या दर्शनालाच म्हणजेच अक्कलकोटला. तर महाराजांचं दर्शन खरंच खूप छान झालं कारण तिथं गर्दी एवढी नव्हती आणि बारी वगैरे काही लावावी लागतच नाही. तर बघा आता आपण इथे ना फक्त स्त्रियांसाठी वेगळा आणि पुरुषांसाठी वेगवेगळा जो मार्ग आहे तो असतो. आणि इथं खरंच छान दर्शन झाले होते आणि बघा म्हणजे चेहरा एकदम असा माझा प्रसन्न झाला होता. किती दिवसानंतर मी महाराजांना भेटायला गेले होते. आणि बघा हाच तो वटवृक्ष आणि इथं महाराज वास्तव्य करत होते. आता जास्त काही मला जेवढं माहिती आहे ते सांगते. बाकी महाराजांविषयी सांगणे इतपत मी काही मोठी नाही आहे किंवा म्हणजे फक्त मनात भाव आहे ना तोच मी तुम्हाला सांगते. तर बघा इथं खरंच खूप छान असं मन प्रसन्न होतं आणि डोळ्याचे पारणं फिटतील इतपत स्वामींचं दर्शन खरंच छान झालं होतं आणि प्रसन्नही वाटत होतं. तर बघा पाठीमागं तुम्हाला दिसत असेल ही पूर्ण आहे ना रुद्राक्षमध्ये ना ही मणी जी मूर्त आहे ना ती म्हणजे केलेली आहे. खरंच खूप छान इथं केलेलं आहे. तर आम्हाला पटपट आहे ना पुढच्या दर्शनाला जायचं होतं त्याच्यामुळे जास्त काही शूट घेत बसले नाही कारण ड्रायव्हर होता त्यामुळं आम्हाला म्हणजे मला शूटिंग करायला जमलंच नाही. तरीही मी तुम्हाला थोडा तरी जो दर्शन आहे ते घडवण्याचा प्रयत्न करते. आणि फायनली आता दर्शन झाल्यानंतर आपण आलो होतो पंढरपूरला आल्यानंतर इतका पाऊस तर बापरे. रात्री आम्ही खूप फिरलो म्हणजे रात्री 9 9:30पर्यंत न जेवण करता. पण मग बारी लावायची तर पाऊस इतका होता की 9:30लाच जे मंदिर आहे ते बंद करण्यात आलं होतं. मग फायनली आम्ही तिथंच मुक्काम करण्याचं ठरवलं रात्री. तिथं रूम घेतली तर रूमचं रेट पण खूप असतं तिकडं आणि 99 रुपयामध्ये जेवण होतं. तर ते जेवणावरती मस्त असा आपल्या विठुरायाच्या नगरीमध्ये आस्वाद घेतला आणि तो प्रसादच असतो. तर प्रसाद तो 99 रुपयाचा असो की 900 रुपयाचा पण प्रसाद तो प्रसाद असतो. आणि मग आता आपण आलो होतो चंद्रभागेच्या तिरी. तर बघा सकाळचं वातावरण. तर इथं आल्यानंतर आहे ना मला हे एक गाणं आठवतं. मला पूर्ण काय येत नाही, मी सुरुवातीपासून म्हणते की शेवटपासून म्हणते तेही मला माहीत नाही. पण एक वाटतं ते तुम्हाला सांगावं की चंद्रभागेच्या तिरी पाहिला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. खरंच ते जे म्हणजे वाक्य आहे ना ते खरंच असं साजेल असं आहे या आपल्या या चंद्रभागेला. तर बघा इथे ना आल्यानंतर आहे ना इथं खूप विक्री करू बसलेले असतात. कोणी द्रोण घेण्यासाठी तर कोणी काय. तर ते द्रोणामागचं काय म्हणतात की पूर्वजांना जे आहे तो आपला जो गंगामाईमध्ये सोडल्यानंतर शांती मिळते किंवा कोणी म्हणतं की इच्छा पूर्ण होते. काय असेल तर माहीत नाही. तर इथं सूर्यनारायणाला ना जे गंगेचं जल आहे ते अर्पण केल्यानंतर मस्त छान असलं तिथं वातावरण होतं. आणि आमचं इथं एक चूक काय झाली माहिती का, आमचा ड्रायव्हर संध्याकाळी केला होता आणि आमचे ड्रायव्हर म्हणजे कसं रात्रभर त्यांनी प्रवास केला होता. तर सकाळी त्यांचा म्हणजे सकाळी आम्ही सकाळीच आम्हाला पहाटे पुढच्या प्रवासाला निघायचं होतं.
पण त्यांना जागच आली नाही. त्याच्यामुळं ड्रायव्हर झोपलेला असल्यामुळं आम्ही इथंच मग आम्हाला का कोणास ठाऊक विठुरायाला आम्हाला त्याच्या सान्निध्यात जास्त वेळ ठेवायचा असेल असंच काहीतरी असेल. तर म्हणजे 9 वाजून गेले पण आमचे ड्रायव्हर भाऊ काही आलेच नव्हते. त्याच्यामुळं आम्ही इथंच मग जे चंद्रभागेच्या तिरी ना खूप छान असं इथं दर्शन घेतले. खूप वेळ थांबलो. खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. तर बघा इथं प्रत्येकजण अंघोळी वगैरे करतात आणि इथं हे असे द्रोण सोडले जातात. इथं जहाजानी जे छोटे छोटे जहाज असतात ना, काय म्हणतात त्याला, होडी म्हणतात. तर त्या होडीनेही लोक प्रवास करतात. तर पुढं तिथे आहे ना श्रीकृष्णाचं कशाचं तरी मंदिर आहे. कसलं आहे ते माहीत नाही. पण तिकडं त्यात म्हणजे ह्या तीरापासून त्या तीराला तिकडच्या साईडला मंदिर आहेत. तर ज्यांना टाईम असतो ना, म्हणजे ज्यांना 2 दिवस तिथं थांबायचं आहे तर ते तिथं करतात. तर आम्ही काय तिकडं म्हणजे गेलो नाही. फक्त इथंच दर्शन घेतलं आणि पुन्हा इकडं येऊन जे विठुरायाचं आहे ते मुखदर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार होतो. तर बघा, तर सकाळ सकाळचे दृश्य खरंच तिथून आहे ना निघायलाच असं मन होत नव्हतं. इतकं छान वाटत होतं. आणि पाऊस आम्ही जेव्हापासून दर्शनाला म्हणजे जेव्हापासून आम्ही देवाला निघालो, रात्रीपासून ते घरी येईपर्यंत पावसाने आमचा अजिबात पिछा सोडला नाही. पण देवालाही आमची परीक्षा बघायची होती की हे दर्शन घेताय की नाही. तर तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल कशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतले आणि कशा प्रकारे जो देव आहे ते केले. तर बघा तुम्हाला मी म्हणत होते की जी होडी आहे ना तिच्यामध्ये हे जण बसतात. तर आता फायनली आम्ही निघालो होतो. तर ड्रायव्हर दादाचा फोन आला होता की ते आलेले आहे. मग ते आम्हाला ड्रॉप करायला म्हणजे जवळच तिथं आले होते. तर इथून आम्ही निघाल्यानंतर मग आम्हाला निघायचं होतं पुढच्या प्रवासाला. पण आता आहे ना सकाळपासून उठलं फक्त एकदा 1 कप चहा पिलेलो होतो आणि चहा पिल्यानंतर खरंच आता मुलींनाही भूक लागली होती. तर 9-10चा टायमिंग झालेला होता. तर बाहेर गेल्यानंतर ना जेवणाचा विचार करावा लागत नाही. फक्त म्हणजे जर दर्शनाला गेलो असेल ना तर दर्शनाचंच एक वेळ लागतं आणि मग तिथून पुढं जेवायचं. तर आता आहे ना आम्ही हॉटेल शोधत चाललो होतो. कारण आता प्रत्येक ठिकाणी बाहेर गेल्यानंतर आहे ना आपल्याला काही माहीत नसतं की कोणत्या ठिकाणी कसं जेवण भेटतं. पण आमचे जे ड्रायव्हर भाऊ होते ना खरंच खूप छान होते आणि त्यांना तिकडच्या साईडचं म्हणजे कसं ते कायम जे टुरिस्ट लोक आहे ते घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांना माहीत असतं की कोणतं हॉटेल चांगलं आहे, कुठं काय. तसेच तुम्हाला असं एक सांगायचं राहून गेलं, जे रील स्टार हॉटेल आहेत आपण जे यूट्यूबवरती बघतो तेही मला बघायला भेटलं. तर मला तर वाटत होतं की तिथं जाऊन एखादा रील्स करावा. पण आता कसं असतं ना, मी यूट्यूबवरती आहे म्हणून मला माहीत आहे की ती कोणाचं काय आहे. पण आमच्यापैकी म्हणजे कोणाला माहीत नव्हतं की इकडं नेमकं अशा हॉटेल तर भरपूरच आहे. तर बघा फायनली आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो. तर बापरे, खरंच आपल्याकडं तर अशा हॉटेलच नाही. इतकं छान हॉटेल होतं आणि इतकी स्वच्छता. तिथला स्टाफ जर बघायला गेला ना तुम्ही, तर खरंच तुम्ही तिकडं गेले ना, आता आपण कोल्हापूर साईडला चाललो होतो. तर त्याच रोडला हे जे हॉटेल आहे ना ते लागतं. इतकी स्वच्छता आणि म्हणजे खरंच मी तर अजूनपर्यंत असं कधी बघितलं नव्हतं. इतकं छान हॉटेल होतं. आणि मग इथे ना आम्ही मस्त असा छान नाश्ता केला होता. आता नाश्त्यासाठी काय होतं तेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर बघा इथं आहे ना साईडलाच म्हणजे खूप मस्त असं त्यांनी गार्डन वगैरे केलेलं होतं. ती पेंटिंग, ती लाईटिंग वगैरे. तर बघा इथं असं मस्त असा उत्तप्पा घेतला होता, चटणी आणि एकच नंबर नाश्ता होता. तर छान असा इथं नाश्ता, साऊथ इंडियन नाश्ता म्हणतात त्याला. चटणी, सांबार खूपच छान होतं. तर बघा इथं ही सजावट म्हणजे ना जे वारकरी आहेत ते कशाप्रकारे इथं ठेवलेले होते. पुन्हा आणि इथं गांधीजींच्या विचाराचंही त्यांनी एक प्रदर्शन ठेवलं होतं. वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये आणि वाईट बघू नये म्हणून. तर बघा छान असे हे 3 इथं जे टॅटू होते म्हणजे जी मूर्त होती कसली होती माहीत नाही. आणि बघा इथं अननस वगैरे फ्रेश असे ना सर्व ताजे ताजे इथं फळं वगैरे होते. आणि प्रत्येक म्हणजे ऑलराऊंडर असं ते हॉटेल होतं प्रत्येकासाठी. व्हेज, नॉनव्हेज सगळं सगळं. तर बघा छान पूर्ण हे हॉटेल आहे ना आणि इथले झाडं ते मला तर खरंच इतकं छान असं म्हणजे वाटलं होतं ना. तर सकाळी सकाळी नाही हॉटेल लवकर उघडत नाही. आम्ही गेलो तेव्हा ते बंद होतं. तर आम्हाला आवडलं तर होतं हॉटेल. राधे हॉटेल आहे ते. एकदा गेले तर नक्की तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला भेटून जातं. पण तुम्हाला थोडंसं मी त्याचं आहे ना जो आजूबाजूचा परिसर आहे तो दाखवते. आणि त्याच्याचसमोर एक बंगला होता. ते बंगला तर खूपच छान होता. मस्त झाडी वगैरे आणि जे मला आवडलं ते मी तिथं म्हणजे कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर बघा आणि व्हिडिओ थोडासा इकडं तिकडं होतं आहे. तर कारण चालतं चालतं व्हिडिओ घेतलेला आहे. कारण
सर्व गाडीमध्ये बसायचे आणि मी पाठीमागं राहून जायचे. त्याच्यामुळं मग नकोच म्हटलं, कारण 2 शब्दांचा लाभ व्हायला नको म्हणून मी आहे ना थोडासाच व्हिडिओ घ्यायची. आणि चाललो आता आपण निघालेलो आहोत कोल्हापूरकडं. तर कोल्हापूरला जाताना आपल्याला अजून देवांचं दर्शन घ्यायचं होतं. तर ते कोणकोणते देव आहेत ते मी पुढे दाखवते. तर बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आता ह्या नदीचं नाव मला काहीतरी आठवत नाही. काहीतरी त्या सरांनी सांगितलं होतं. 2 नद्यांचा संगम आहे इथं. पण मला ते आता कोणतं होतं ते काही आठवत नाही आहे. आणि इकडं बघा जास्तच पाऊस होता. तर पूर्ण ढग असे खाली आलेले होते. आणि इकडचा जर भाग म्हटला ना कोल्हापूरसारखा, इतके प्रेमळ लोकं आणि इतके छान, तर बस कधी. आता इथं आपण आलो होतो नरसोबाच्या वाडीला आणि इथं तर खूप पाऊस होता आणि इथं पण आहे ना छान असं दर्शन झालं होतं. तर बघा, इथलाही परिसर तुम्हाला मी दाखवते. आणि इथं पण सर्व भाविक, म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ना गर्दी होतीच, पण दर्शन खूप छान झाले होते. तर चला, फायनली आपण आलेलो आहोत नरसोबाच्या वाडीला. तर आता नरसोबाची वाडीचं दर्शन झाल्यानंतर आपण आलो होतो कोल्हापूरला. तर इथे ना म्हणजे भरपूर असं पुरातन मंदिर आहे आणि इथे ना भरपूर ठिकाणी काम चालू होतं आणि इथंही आम्हाला पावसाने काही पिछा सोडलेला नाही आहे. तर पूर्णपणे आम्ही इथं ओलंच झालो होतो. आणि बघा, आता नवीन जो कळस आहे तो इथं बांधलेला आहे. आणि बाकीचं जे काम आहे म्हणजे ते पूर्ण जे मंदिराचं आहे ते जुनंच आहे. तर बघा, छान असं इथं हे मंदिराचं काम चालू आहे आणि बांधकाम पण खूप छान होतं. तर बघा, इथे आहे ना छान असे दर्शन घेतल्यानंतर हे जे बाजूला आहे ते इथं खूप सारे असे मंदिरं आहेत. प्रत्येक म्हणजे देवाचं मंदिर आहे इथं. आणि ही मेन कमान आहे इथं. तर बघा, छान असे या मंदिराचं इथलंही मला काही जास्त माहीत नाही आहे, त्यामुळं तुम्हाला चुकीची माहिती द्यायस मी माफी मागते. आणि बघा, आता पाऊस चालू होता त्याच्यामुळं कॅमेरा पूर्णपणे ओला झाला होता आणि त्याच्यामुळं पावसामध्ये तर शूटच घेता येत नव्हतं. तर पटपट असं मी ना कुठंतरी गेल्यानंतर आहे ना थोडंसं शूट घेत होते. तर तुम्हाला थोडंसंच आता इथलं जे म्हणजे तुम्ही एकदा कधीतरी गेल्यानंतर तुम्हाला तिथलं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कसं असेल थोडासा एक दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि एवढ्यात जास्त म्हणजे इथं आपला शाहू पॅलेस, खरंच एकदा जर तुम्ही कोल्हापूरला गेले ना तर शाहू पॅलेसला खरंच जा. इतकं म्हणजे बापरे! आपल्याला जे माहीत नाही आहे ना ते तिथं तुम्हाला माहिती बघायला भेटेल. तर तिथं आतमध्ये जाण्यात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नव्हते. तसं यूट्यूबला तुम्ही सर्च करा शाहू पॅलेस म्हणून, तर तुम्हाला सर्व तिथलं आहे ना जे दर्शन आहे ते घडेल. पण आत्ता सध्या तिथं मोबाईल नेण्यास अलाउड नाही आहे. तर पहिले काही जणांनी तिथं जाऊन ब्लॉग तयार केलेले आहेत. तर शाहू पॅलेस म्हटल्यानंतर भरपूर तिथं व्हिडिओ येतात. आणि इथं आहे ना शाहू महाराजांनी जे हरण वगैरे आहेत, जे जंगल होतं तिथं सर्व प्रकारचे जे
प्राणी आहे, पक्षी आहे ते पाळलेले होते. आणि बघा हा नजारा शाहू पॅलेसचा बाहेरून बघितल्यानंतर असं वाटत होतं की आपण एखाद्या काहीतरी जुन्या पुरातन काळात आलेलो आहोत, किंवा आपले शिवाजी महाराज कसे राहत असतील, संभाजी महाराज कसे राहत असतील, शहाजीराजे कसे असे राजवाड्यात राहत असतील, असं वाटत होतं की जसं आपण खूप जुन्या काळात गेलेलो आहोत आणि इथं आपल्याला शिवाजी महाराज बघायला भेटतील, राजमाता जिजाऊ बघायला भेटतील. आणि खरंच इतकं छान आहे मध्ये गेल्यानंतर. पूर्ण जे म्हणजे त्यांनी शिकार कशी केली होती, किंवा त्यांनी कुठं जेवायचे, कुठं बसायचे, त्यांच्या मुलांचे पाळणे कसे, त्यांचं राहणीमानासाठी ते हत्यारं वगैरे वगैरे तुम्हाला सगळं तिथं तुम्हाला गेल्यानंतर 2 ताससुद्धा पुरत नाही. तर आम्ही पण इतकं घाई गडबडीत, कारण आम्हाला पुढं ना जेजुरीला जायचं होतं आणि जेजुरीला गेल्यानंतर मुक्काम करावा लागतो, तेव्हा जेजुरी पावन होते असं म्हणतात. मग करामाईची अंघोळ करावी लागते, त्याच्यामुळे आम्ही इथं पण आहे ना. तर बघा हा किल्ला किती छान तयार केलेला होता. आणि खरंच माझं तर मत आहे की दरवर्षी एक किल्ल्याचं तरी म्हणजे आपण ना दर्शन करावं आणि आपल्या मुलांनाही घेऊन जावं, की त्यांनाही आपला महाराजांचा जो वारसा आहे तो बघायला भेटावा. आणि इथे ना गाईड नाही आहे, नाही तर ते गाईड जर असताना तर त्यांनी सगळी माहिती दिली असती. तर बघा पर्यटक किती आले होते, आपण आलो तेव्हा एवढे नव्हते. आणि इथंही खूप पाऊस चालू होता, त्या पावसातच आम्ही इथंही शाहू पॅलेस बघितलं. तर बघा आजूबाजूला तुम्हाला पाणी दिसत असेल. आणि आता आपण इथून निघालेलो आहोत जेजुरीला. तर इथेही थोडासा फोटोशूट घेतला आणि मग आपण पुढच्या प्रवासाला आता इथं निघालेलो आहोत. तर पुढं तुम्हाला काय काय म्हणजे कोणकोणत्या देवांचं दर्शन, त्याच्यात अजून एक देव राहिला आहे आपला ज्योतिबा. तर ज्योतिबा तर पूर्ण पावसात केला आहे आम्ही. ज्योतिबाचं दर्शन तर खूप झालं, नाही तर ज्योतिबाला पण आहे ना खूप अशी तिथे आहे ना बारी लावावी लागते. पण इथे आहे ना आम्ही पूर्ण फुल पावसात पूर्ण चिंब झालेलो होतो. आणि म्हणजे प्रत्येक देवाचं आम्ही ना असं समजा तुम्ही की अंघोळ करूनच दर्शन घेतलं आहे असं म्हणायला हरकतच नाही. तर बघा इथं पूर्ण पाणी पाणी होतं, खूप वारं होतं आणि विजांचा कडकडाट होता. आणि इतका घाट आहे ज्योतिबाला जाण्यासाठी, तर एकदम एकतर आम्ही रात्रीचं गेलो होतो, जीव मुठीत धरून असा गेलो होतो. आणि असं म्हणतात की ज्योतिबाची जेव्हा यात्रा असते ना तेव्हा आहे ना जो गुलाब उधळलेला असतो ना तो धुवून जाण्यासाठी पाऊस येतोच असं म्हटलं जातं. तर चैत्र महिन्याच्या शेवट का चैत्र पौर्णिमेला असं कधीतरी ती यात्रा असते. तर बघा पूर्णपणे अंधार आहे, तरीही मी इथं शूट घ्यायचं काही थांबवलेलं नाही आहे. कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी मी म्हणजे दर्शन कसं घेतलं ते दाखवणं माझं एक कर्तव्यच आहे. तर बघा इथं पूर्णपणे गुलाल आहे. तर इथं तर आम्हाला म्हणजे फक्त दर्शन झाले, प्रसाद वगैरे काही घेताच आला नाही. पाऊसच इतका होता, विजांचा कडकडाट आणि पाऊस, त्याच्यामुळं काहीच करता आलं नाही. तर थोडंसं शूट घेतलेलं आहे इथं मी. आणि खरंच ज्योतिबाचं देवस्थान पण खूप छान आहे आणि तिथलंही वातावरण खूप प्रसन्न असं आहे. तर बघा हे ज्योतिबाचा थोडासा परिसर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इथं. तर पावसामुळे ना कॅमेरा ओला होत होता, त्याच्यामुळे जास्त काही शूट म्हणजे व्यवस्थित आलेलं नाही आहे. तर चला खूप अंधार पडलेला आहे आणि आता आपल्याला जेजुरीला निघायचं आहे. तर जेजुरीला गेल्यानंतर करामाईचं दर्शन तुम्हाला अवश्य करायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला बघायला भेटेल की जेजुरी आपण दर्शन कशाप्रकारे केलेलं आहे. तर चला आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.